नमस्कार सगळ्यांना। आज आपण सोप्या पद्धतीने 38 साईजचा ब्लाउजची मागचा पार्ट कसा कट करायचा ते आपण पाहणार आहोत। तर इथे पुढचा पार्ट हा प्रिन्स कट आहे व मागचा पार्ट हा साध्या पद्धतीने आहे। तर हा बिना अस्तरचा ब्लाउज आहे। तर बॅक साधा ठेवला तर डिझाइन खूप बॅलन्स दिसते। तर सर्वात आधी बॅक नेक डिझाइन ठरवायचे आहे। तुम्हाला सिंपल राउंड पाहिजे असेल किंवा स्क्वेअर मध्ये पाहिजे असेल किंवा एक्सेट्रा जसे शेप पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ठेवायचं आहे। तर आज मी इथे सिंपल राउंड नेकच ठेवणार आहे। तर आता आपण बॅक मेजरमेंट घ्यायचं आहे। तर इथे मी 1 मीटर कॉटनचा कपडा घेतलेला आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण ब्लाउजची जी उंची आहे ती टाकून घ्यायची आहे। तर इथे साधा ब्लाउज असल्यामुळे तर इथे ब्लाउजची उंची आपण 15.5 इंच घेतलेली आहे। तयार उंची जी आहे तर 14 इंच आहे। त्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। त्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकून घेऊया। तर इथे शोल्डर मी 6 इंच घेतलेला आहे, म्हणजे 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे व 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। तर त्यानंतर शोल्डरपासून आपण 6.5 इंचावरती आर्महोल घ्यायचा आहे। तर आर्महोल हा मी 6.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आपण चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे व त्यामध्ये प्लस आपण 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत। त्यानंतर आपण कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। तर इथे कमरेचं माप मी 8 इंच व प्लस 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। त्यानंतर आपण चेस्टचं माप व कमरेचं माप पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आर्महोलला आकार देऊन घ्यायचा आहे। शोल्डरचा मध्य व चेस्टचा मध्य काढून 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे व हलक्या हाताने आपण कर्व देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपण मागच्या गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। तर इथे मागच्या गळ्याची जी उंची आहे ती 10 इंच आहे, म्हणजे 9.5 इंच प्लस त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे व डीप हा मी 3.5 इंच ठेवलेला आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण चौकोन आखून घ्यायचा आहे। तर इथे पट्टीच्या साहाय्याने आपण स्क्वेअर आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपण जसा आपल्याला गळ्याचा शेप हवा आहे तसा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर इथे मला राउंड नेकच हवा आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने आकार ड्रॉ करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। अजून अशाच ब्लाउज कटिंग आणि व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।